दादा काय सांगाल, आज उमेदवारी अर्ज भरण्यात आलेला आहे, कुठल्या गटातून मधून भरण्यात आलेला आहे? जिल्ह्याचे पालकमंत्री जयभाऊ गोरे, तालुक्याचे भाग्य विभाग माजी आमदार राजनजी पाटील, माजी आमदार यशवंतदादा माने, युवकांचे विभाग सम्राट बाळाजी पाटील आणि अहिल्यादेवी विद्यापीठाचे सिनेट सदस्य अजिंक्य पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही 25 कामती जिल्हा परिषद गटाचा भारतीय जनता पार्टीचा अधिकृत उमेदवारी अर्ज भरलेला आहे. खरं तर या गटामध्ये अनेक जण भाजपकडून देखील त्यांना देखील एबी फॉर्म दिल्याचं देखील माहिती मिळत आहे. काय आहे नेमकं, त्यांना दिलं आहे का आपल्याला दिलेलं आहे? एबी फॉर्म तर जमा केलेले आहेत आणि लवकरच तुम्हाला गोड बातमी मिळेल. खरं तर मतदारसंघामध्ये नागरिकांमधून काय, आता आपण उमेदवारी अर्ज दाखल केला, आता करणार आहात, आता काय आव्हानं आहेत ते आपल्या गटामध्ये? आता कामठी जिल्हा परिषदचा जो गट आहे त्याचा परिस्थिती पाहता हा पूर्ण सीनाकाठचा परिसर आहे आणि याच्यामध्ये पूरस्थितीमध्ये बऱ्याचसा आहे ना शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आणि काही लोकांच्या अजून पंचनाम्यामध्ये काही त्रुटी आहेत. त्यासाठी थोडं त्यांच्यासाठी शासनाचे आहे ना बोलणे करून ते मार्ग काढायचा आमचा प्रयत्न आहे. गावभेटी दरम्यान मतदारांच्या काय अपेक्षा आहेत, काय त्यांच्या भावना आहेत? गावभेटी आम्ही जी येतो त्यामध्ये आहे ना आम्ही पूर परिस्थितीमध्ये कोरोना काळामध्ये जे लोकांना मदत केली त्यातून आहे ना लोकांचा आम्हाला चांगला प्रतिसाद भेटत आहे आणि लोकांची आमच्या परिवारावरती असलेलं प्रेम हे आम्हाला त्यातून वेळोवेळी जाणून येत आहे. समोरचं कुणाचं आव्हान वगैरे वाटतं आपल्याला? मी माझं चांगलं काम केलेलं आहे, समोर मी तुम्हाला आव्हान मानत नाही. शेवटचा प्रश्न, मतदार सध्या उमेदवारी संदर्भात वेगवेगळ्या चर्चा ऐकायला मिळत आहेत. तर पक्षानं आपल्याला उमेदवारी नाकारली तर आपली भूमिका काय असेल? पक्षाने माझी उमेदवारी नाकारण्याचा प्रश्नच येत नाही, कारण मी यानं जे काम केलं त्यामुळे पक्ष मला व्यवस्थितपणे संधी देईल आणि पक्षाचं काम करण्याची मला संधी देईल अशी आशा आहे. अधिकृत उमेदवारी तुम्हाला आहे असा शब्द आहे का दिलेला तुम्हाला? हे जमा तर केलेले आहेत, भाऊ पुन्हा शेवटी आहे ना नाही भेटलं तरी पक्षाचं काम करेल. ओके. तानाजी अण्णा जिल्हा परिषद काम केलेलं आहे सदस्य म्हणून, त्याचा आपल्याला काय फायदा होईल का? 100% आमच्या वडिलांनी जे काम केलं आहे त्यांच्या कामाचा, त्यांच्या स्वभावाचा आणि त्यांच्या प्रत्येक वेळी मदत करण्याचा जो स्वभाव आहे त्याचा आम्हाला आहे ना आता गावभेटी दरम्यान चांगला अनुभव येत आहे आणि त्याचा खूप चांगला प्रतिसाद मिळेल आणि येणाऱ्या काळात तुम्ही पाहू शकेल की जनता कोणत्या कोणाच्या पाठीशी उभी आहे. ओके. खास शेतकऱ्यांच्या सेवेसाठी समृद्धी ॲग्रोवेट घेऊन येत आहे सर्व्हिस, क्वालिटी आणि सॅटिस्फॅक्शन. आमच्याकडे श्रमात बचत करण्यासाठी समृद्धी सिंगल व डबल पॉवर दूध काढणी यंत्र उपलब्ध. जनावरांच्या पोषक चाऱ्यासाठी समृद्धी कडबाकुट्टी यंत्र, तेही फायदेशीर. घरच्या घरी दळण दळण्यासाठी 0% मेंटेनन्स असणारी समृद्धी ॲग्रोवेट पिठाची गिरणी आजच घेऊन जा. त्याचबरोबर सर्व प्रकारचे पंप, चार्जर पंप दुरुस्तीसह उपलब्ध. यासाठी लागणारे सर्व प्रकारचे व्ही बेल्टही उपलब्ध. PVC फिटिंग उपलब्ध. समृद्धी रबर मॅटमुळे गायींना खुराचे आजार, उठ बस करण्यास सुलभ किंवा गोचीड व सडांच्या आजारापासून सुटका करते. यामध्ये समृद्धी ॲग्रोवेट प्लस समृद्धी ॲग्रोवेट इंटरलॉक रबर मॅट उपलब्ध. रोग व बजाज फायनान्स उपलब्ध. डेअरी फार्म इक्विपमेंटमध्ये कॅन, फायबर, पाट्या, पाण्याचा जार, जनावरे व शेतीसाठी लागणारे सर्व साहित्य उपलब्ध. विश्वासू व खात्रीशीर खरेदीसाठी आजच भेट द्या समृद्धी ॲग्रोटेकला. आमचा पत्ता नरुटे कॉम्प्लेक्स, समर्थनगर, कुरुल रोड, मोहोळ. मोबाईल नंबर 9766 80 11 24, 88 30 37 21 64.